नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीची महामुसंडी 288 पैकी 215 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय। 117 नगरपरिषदा जिंकून राज्यात भाजप नंबर 1, शिंदे सेना दुसऱ्या तर अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर। नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची घसरगुंडी। राज्यात महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर विजयी। ठाकरेंच्या सेनेचे 9 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ 7 नगराध्यक्ष। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 37 जागांसह नंबर 1। सगळ्यांच्या मेहनतीमुळे महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। एकाही नेत्यावर मी टीका केली नाही, केवळ विकासावर मतं मागितली। भारताच्या इतिहासातली अशी पहिलीच निवडणूक असेल, फडणवीसांचं वक्तव्य। नगरपालिकांमधील यशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा शायरीतून ठाकरेंना टोला। नकली को किया ढेर, यूबीटी को पता चला, कौन है असली शेर, ये तो ट्रेलर है पिक्चर बाकी, शिंदेंचा घणाघात। अजितदादांचं पुणे जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व कायम। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 पैकी 10 जागा दादांकडे। राष्ट्रवादीच्या विकासात्मक सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवरती जनतेचा शिक्कामोर्तब। अजित पवार यांची प्रतिक्रिया। नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक विजयी। काँग्रेसकडून सोशल मीडियावर दावा, तर निकालानुसार काँग्रेसला 28 जागा। नगरपालिकांमधील यशाबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन। महाराष्ट्राच्या विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा, मोदींची प्रतिक्रिया। काँग्रेस ही भाजपची बी टीम। यापुढे काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच आहे। जामखेडमधील पराभवावरून आमदार रोहित पवारांचं काँग्रेसवर टीकास्त्र। नगरपालिकांच्या निवडणुका संपताच महापालिका निवडणुकीच्या कामांना वेग। महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता।